उभ्या कंटेनरवर भरधाव एसटी बस मागून धडकली। वाहक महिलेसह 6 प्रवासी जखमी। एकाची प्रकृती चिंताजनक। करमाडजवळील सटाणा फाट्याजवळील दुर्घटना। धुक्यामुळे एसटी बस चालकाला रस्त्यावरील उभा कंटेनर दिसला नाही आणि भरधाव बस कंटेनरला मागून धडकली। यात बसमधील महिला वाहकासह 6 प्रवासी जखमी झाले। एकाची प्रकृती चिंताजनक आहे। हा अपघात पाहण्यास एक कार थांबल्याने तिच्या पाठोपाठ आलेल्या 3 कार एकमेकींवर धडकल्या। या 4ही कारचे मोठे नुकसान झाले। हा विचित्र अपघात आज 6 डिसेंबरला सकाळी 7:30च्या सुमारास छत्रपती संभाजीनगर जालना मार्गावरील सटाणा फाट्याजवळ घडला। बाजीगर अशोक गायकवाड वय 25 राहणार शहाननगर छत्रपती संभाजीनगर हा गंभीर जखमी झाला असून अशोक गायकवाड वय 25, प्रिया अशोक गायकवाड वय 35, जिजाबाई अशोक गायकवाड वय 50 सर्व राहणार शहानगर छत्रपती संभाजीनगर, हमीद अब्दुल चाऊस वय 32, समीर हमीद चाऊस वय 20 चौघे राहणार हर्सुल छत्रपती संभाजीनगर व महिला वाहक सोनाली बागडे वय 35 अशी जखमींची नावे आहेत। त्यांच्यावर उपचार सुरू आहेत। अवकाळी पाऊस पडून सर्वत्र धुके पसरले होते। त्यामुळे सकाळचे 7:30 वाजले तरी अंधुक वातावरण होते। करमाडजवळील सटाणा फाट्याजवळ जालन्याच्या दिशेला जाणारा कंटेनर एका बाजूला उभा होता। भरधाव एसटी बस त्याला मागून जोरात धडकली। चालक गंगाधर उत्तम मोरे, वाहक सोनाली बागडे आणि 15 प्रवासी बसमध्ये होते। अपघाताचा आवाज सटाणा गावापर्यंत गेल्याने ग्रामस्थांनी धाव घेऊन मदत कार्य केले। अपघातग्रस्तांना बसमधून काढून रुग्णवाहिकेतून रुग्णालयाकडे रवाना केले। बसची समोरील डावी बाजू पूर्णपणे चक्काचूर झाली आहे। बस कंटेनरच्या अपघातानंतर मदत कार्य सुरू असताना अपघात पाहण्यासाठी एका कारने अचानक वेग कमी केला। त्यामुळे तिच्या मागून आलेल्या 3 कार लागोपाठ एकमेकींवर धडकल्या। सुदैवाने कारमधील कुणालाही दुखापत झाली नाही। आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा।